Cancer Healer Center, a new beginning. यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरावं, अजित पवारांचं वक्तव्य. तर अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांच्या वक्तव्याला दुजोरा. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणंही मुश्किल होईल. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. दादा क्या हुआ तेरा वादा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. यावर्षी कर्जमाफी होणार नाही. या वक्तव्यानंतर अजित पवार विरोधकांच्या निशाणावर. धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही. अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार. धनंजय मुंडेंच्या वकिलाचा माझगाव कोर्टात युक्तिवाद. मुलं तुमची आहेत म्हणता, मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत. कोर्टाचा सवाल. तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला. कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या. कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी पुरावे सोबत न आणल्यानं करुणा मुंडे संतापल्या. लग्नाचे पुरावे असतील तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल. करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दादरमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची गर्दी. फुलं खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची गर्दी, मात्र सुरक्षेसाठी पोलीस तैनात नसल्याचं दृश्य. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, तर मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपात 1000हून अधिक जणांचा मृत्यू. तर बँकॉकमध्ये इमारतीच्या मलब्यात अजून 100हून अधिक कामगार अडकल्याची माहिती. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.